तो अभी हम स्टार्ट करते हैं आज का सेशन। हमारा काफी टाइम हो चुका है। आप सभी को मैं लेकर आज के सेशन में वेलकम करता हूं। डिजिटल प्लेटफॉर्म के माध्यम से हम आप तक पहुंच पा रहे हैं। अभी लास्ट मंथ में हमारे इसी मंथ में हमारे एग्रीकल्चर के सेशंस हुए, अलग अलग जगह पे करीब 7 जगह पे हमारे सेशंस हुए, जिसके अंदर एग्रीकल्चर के ऊपर हमारा जो इन्फॉर्मेशन सेशन था कि क्यों करना चाहिए, सेंद्रीय खेती क्यों करना चाहिए, उसके ऊपर पूरा कार्यशाला आयोजित किया गया था। दोस्तों, सनेज एक ऐसा कंपनी है जो हेल्थ वेल्थ एंड हैप्पीनेस के ऊपर काम कर रहा है। हमारे विजनरी फाउंडर एंड मैनेजिंग डायरेक्टर डॉक्टर छगन राठौर सर का सपना है कि किस तरीके से ज्यादा फार्मर को सेंद्रीय खेती की तरफ लाया जाए, ऑर्गेनिक फार्मिंग के ऊपर फोकस किया जाए, और कैसे ऑर्गेनिक फार्मिंग करके हमारे समाज को, हमारे देश को, हमारे राज्य के लोगों को एक जो भी उत्पन्न मिलता है, जो भी हमारे कृषि के उत्पादन होते हैं, उसमें ऑर्गेनिक कैसे दिया जाए, इसके ऊपर हमारा फोकस रहता है। लास्ट मंथ में हमारे लातूर यूनिवर्सिटी के अंदर भी हमारे सेशंस हुए। वहाँ के डीन ने हमारे सेशंस को काफी सराहा गया है कि सनेज एक ऐसा कंपनी है जो ऑर्गेनिक फार्मिंग के ऊपर काम कर रहा है और ऑर्गेनिक के ऊपर किसानों को गाइडेंस कर रहा है, मार्गदर्शन कर रहा है। हमारे पास में पूरी कृषि तज्ञ की लोगों की टीम है। काफी अच्छे अच्छे हमारे पास में टीम है जो कि सेंद्रीय खेती के ऊपर काम कर रहे हैं, जिसमें एक्स रिटायर्ड ऑफिसर भी है, हमारे सेंद्रीय खेती तज्ञ भी है, जो आपकी सेवाओं के लिए ऑलवेज अवेलेबल रहते हैं। दोस्तों, हेल्थ वेल्थ हैप्पीनेस के अंतर्गत में हेल्थ के ऊपर तो हम लोग फोकस कर ही रहे हैं, लेकिन मेन फोकस हमारा फार्मिंग के ऊपर है कि किसानों को किस तरीके से गाइडेंस किया जाए ताकि ज्यादा से ज्यादा मात्रा में वो केमिकल फर्टिलाइजर का उपयोग कम करके हमारे ऑर्गेनिक प्रोडक्ट्स को यूज करके वो अच्छे तरीके से ऑर्गेनिक फार्मिंग किया जाए। दोस्तों, ऑर्गेनिक फार्मिंग के अंदर काफी सारी चीजें पॉजिटिव होती है, लेकिन जो सूचना है या फिर जानकारी के अभाव में फार्मर्स तक वहां तक पहुंच नहीं पाते हैं। हमारी गवर्नमेंट ऑफ इंडिया भी फार्मिंग के ऊपर फोकस कर रही है कि किस तरीके से ऑर्गेनिक फार्मिंग के ऊपर फोकस किया जाए और किस तरीके से किसानों को जागरूक किया जाए, इसके ऊपर भी वो लोग काम कर रहे हैं। तो उसी की पहल में, उसी के मिशन में ही सनेज हमारा कंपनी उस दौड़ में खड़ा हुआ है, उस रास्ते पे चल रहा है, जिसमें आप सब लोग भी शामिल हैं। किस तरीके से ज्यादा लोगों तक पहुंचाया जाए ऑर्गेनिक फार्मिंग के थ्रू, इसके ऊपर हमारा ऑलवेज फोकस किया जाता है। तो हमारे विजनरी फाउंडर एंड मैनेजिंग डायरेक्टर डॉक्टर छगन राठौर से इसमें सदैव आपके साथ में रहते हैं कि किस तरीके से हमारे फार्मर को हेल्प किया जाए। अभी बारिश की वजह से काफी लेट हो चुका था, बारिश अभी लेट आई, लेकिन आज और कल 2 दिनों में अच्छी बारिश होना स्टार्ट हो चुकी है। तो आई होप जो बोवनी रहेगी, जो पेरनी रहेगी, वो स्टार्ट होना चालू हो जाएगी। तो उसी की मद्देनजर आज का हमारा जो सेशन है वो रखा गया है कि सीड ट्रीटमेंट के ऊपर हम लोग फोकस करेंगे, क्योंकि काफी गैप हो गया है। सीड ट्रीटमेंट का हमने सेशन लिया था लास्ट मंथ में, लेकिन बारिश और मानसून लेट आया, इसकी वजह से फिर काफी गैप हो गया है। तो हमने सोचा कि आज फिर से हमारा सीड ट्रीटमेंट के ऊपर आज का सेशन लिया जाए। तो दोस्तों, आप सीड ट्रीटमेंट करके आप काफी अच्छे तरीके से ऑर्गेनिक फार्मिंग कर सकते हैं। ऑर्गेनिक फार्मिंग के मैं 3 तरीके के आपको रीजन बता सकता हूँ कि इसमें क्या फायदा हो सकता है। सबसे पहले तो जो केमिकल फर्टिलाइजर की आपकी कॉस्ट आती है वो कम हो जाती है, क्योंकि ऑर्गेनिक फार्मिंग करने में जो कॉस्टिंग आती है हमारे प्रोडक्ट्स की वो काफी कम आती है। दूसरा सबसे बड़ा फायदा होता है कि जो उत्पादन आपका निकलता है, जो प्रोडक्शन आपका निकलता है, वो क्वालिटी वाला निकलता है। और केमिकल फर्टिलाइजर से निकला हुआ उत्पादन और ऑर्गेनिक फार्मिंग से किया गया उत्पादन में काफी फर्क होता है। दूसरा, आपका जो भी प्रोडक्शन निकल रहा है उसके अंदर वृद्धि होती है, भले वो 2% की हो, 5% की हो, 10% की हो, निरंतर उसके अंदर वृद्धि होती जाती है। तो ये 3 कारण के ऊपर हम लोग फोकस करते हैं कि किस तरीके से फार्मर को कम कीमत में सारी चीजें उपलब्ध किया जाए, उनका प्रोडक्शन कैसे बढ़े, और जो प्रोडक्शन निकला हुआ है उसका क्वालिटी कैसे मेंटेन रहे। तो इसी के मद्देनजर सनेज पूरा सेव सॉइल सेव फार्मर के ऊपर काम कर रहा है, क्योंकि जब तक हम सॉइल को, हमारी जो धरती माता की है, जो मिट्टी है, उसको जब तक हम सेव नहीं करेंगे तब तक हमारे फार्मर सेव नहीं हो पाएंगे, और जब तक फार्मर सेव नहीं होंगे तब तक हमारा राष्ट्र सेव नहीं हो पाएगा। जब राष्ट्र सेव नहीं होगा तो हम लोग भी सेव नहीं हो पाएंगे। सब एक दूसरे की कड़ी में जुड़े हुए हैं, एक दूसरे के साथ में जुड़े हुए हैं। तो इसीलिए हमारा फोकस है सेव सॉइल सेव फार्मर, ये मिशन है हमारा। हमारा जो एमडी सर उसको लेके आगे चल रहे हैं, और आप सबका साथ भी उसके अंदर चाहिए। उसी के मद्देनजर रखते हुए आज का सेशन आयोजित किया जा रहा है। तो ज्यादा देर न करते हुए अभी आज के सेशन में हमारे जो एग्रीकल्चर एक्सपर्ट है मिस्टर नदीम शेख सर, मैं उनको इन्वाइट करना चाहूंगा। प्लीज वेलकम नदीम सर।
यस नदीम सर, प्लीज वेलकम। आप अनम्यूट कर सकते हैं अपने आप को। येस. थँक्यू लेकराज सर. सगळ्यांना यस। आवाज येतोय का? येस सर. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. नमस्ते नमस्कार. खूप छान गोष्ट सांगितली आहे लेकराज सरांनी की ऍक्च्युली काय कुठल्या गोष्टीची कडी आहे, काय आपण मिशन वरती काम करत आहोत, की आपलं मिशनच आहे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर. की जर माती सेव्ह केली, जमीन सेव्ह केली म्हणजे काय करायचं आपल्याला, की जमीन सेव्ह करायची म्हणजे आपल्या मातीला जिवंत करायचं. मग जिवंत करायचं म्हणजे काय करायचं, की आपल्या जमिनीखालील जी सजीव सृष्टी आहे, जे अविरतपणे निस्वार्थपणे जे 24 तास रात्रंदिवस कुठलाही विचार न करता काम करत असते. बरं तिचं काय काम करत असते, की आता सध्या आम्ही जी सिरीज चालू केली होती सेंद्रिय शेती मार्गदर्शन कार्यशाळा, या सिरीज मध्ये आपण या सगळ्या काही गोष्टी आपण सांगत चाललो की काय सजीवसृष्टी असते, कोणकोणते जीवाणू असतात, कोणकोणते विषाणू असतात, ते काय काम करत असतात, पिकांना कसा उपयोग होतो, कशा पद्धतीने आपण शेती करू शकतो. एनपीके म्हटलं तर फक्त केमिकलच आहे का, त्याशिवाय काही शेती होऊ शकत नाही का, अशा सगळ्या प्रश्नांची जे काय आहे उत्तर आपण या सिरीज मध्ये सांगत गेलो. माझ्या मते बऱ्याच लोकांनी ही सिरीज जॉईन केली, फिजिकल मध्ये पण सुद्धा सेशन जॉईन केले आणि बरेचसे त्यांचे काही डाऊट होते शेतीविषयक, ते सुद्धा क्लिअर झाले. आता याच्या पुढे आपण काय करतोय, की जसं आपण ऑनलाईन सेशन मध्ये बऱ्याचशा लोकां कनेक्ट होतो आपण. आज 500, आता काउंट आहे 418 419, म्हणजे हा एक उत्तम माध्यम आहे की जिथे आपण ऑनलाईनपणे लोकांशी कनेक्ट होऊ शकतो. तर थोडंसं आपण आता या माध्यमातून एक आपली थोडीशी ऍग्रिकल्चरची सिरीज मी थोडीशी चेंज करतोय. सगळ्यांनी जुन्या एक दूरदर्शनवर एक मालिका लागायची माहिती का तुम्हाला, आमची माती आमची माणसं. येस सर. येस. बऱ्याच जणांनी ते पाहिले पण असेल, जे जुने असेल 90sचे, की त्यामध्ये शेतीविषयक माहिती सांगायचे आणि त्याच्यावरती मार्गदर्शन करायचे. तर त्या पद्धतीने मी थोडंसं आपलं ऍग्रीचं सेशनच थोडंसं डिझायनिंगचं काम चालू आहे, की ज्यामध्ये तुम्हाला येणारा आपल्याला 45 मिनिटं आपल्याला जो भेटतो, जो आपल्याला या 45 मिनिटात आपण इतक्या लोकांपर्यंत पोहोचतो, तर या 45 मिनिटात आपण शेतीची काही होणार टिप्स, माहिती ते त्यांना सांगावी आणि त्याच्याबरोबर किसानचे आपले काही प्रोडक्ट्स आहेत, की आपण आतापर्यंत काय आहे की ऍग्रिकल्चर प्रोडक्ट ट्रेनिंग आपण प्रोडक्ट बद्दल सांगत असतो, पण याच्या व्यतिरिक्त अजून शेतीमध्ये अजून काय काय आपल्या निगडीत त्या प्रोडक्ट विषयी काय काय गोष्टी आहेत या आपण थोड्याशा सांगत चालणार आहोत. तर एक ती सिरीजच अशाच असणार आहे की आमची माती आमच्या माणसाप्रमाणेच आपण ती मी डिझाईन करण्याचं काम चालू आहे. तर लवकरच ती तुमच्या समोर येईलच, की तुम्हाला शेतीविषयक पण माहिती भेटेल आणि प्रोडक्ट विषयी पण माहिती भेटेल, की तुम्हाला दोन्हींचं ते होऊन जाईल. तर आय थिंक सगळीकडे पावसाला सुरुवात झालेलीच आहे. तर पहिल्या मान्सूनच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, की जे खूप चातक पक्षी प्रमाणे आपण वाट पाहत होतो आणि जूनच्या संपता संपता आज तोपर्यंत पोहोचलेला आहे. तर सगळ्यांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपला शेतकरी सुद्धा बळीराजा सुखावला असेल. तर आनंदाची तर गोष्ट आहेच, पण थोडस सांभाळून, लागवडीची पेरणीची घाई जरा करू नका, कारण की थोडासा एल निनोचा पण आपल्याला प्रभाव आहे. तर जोपर्यंत आपल्या जमिनीत पूर्ण ओलावा म्हणजे 75 ते 100 मिलीपर्यंत पाऊस पडत नाही, म्हणजे 3 ते 4 इंच पर्यंत आपली जमीन जोपर्यंत ओलावा जात नाही तोपर्यंत पेरणी करू नका. यदा कधी पावसाचा जर परत गॅप बसला किंवा पाऊस मध्ये थांबला तर दुबार पेरणीची आपल्याला चान्सेस येऊ शकतात. तर ह्या दुबार पेरणीचा वेळ आपल्यावरती येऊ नये म्हणून पेरणी करताना थोडस पूर्ण पाऊस पडलाय की नाही, आपली जमीन 3 ते 4 इंच पर्यंत खोल ओलावा पोचलाय की नाही, त्याच्यानंतरच पेरणीचं आपण नियोजन करावं. का पाऊस पडला म्हणे लगेच आता उद्या पेरायला जायचं असं काही करू नका, कारण की दुबार पेरणी हे शेतकऱ्यांसाठी खूप अवघड जातं, परत त्या रिपीट गोष्टी होतात आणि तो खर्च वाढतो. तर एकच आहे शेतकऱ्यांना, याच्यात बरेचसे शेतकरी पण आहेत आणि बरेचसे लीडर्स डिस्ट्रीब्युटर सुद्धा आहेत, त्यांनी सगळी माहिती लोकांपर्यंत सांगा.
की जी आहे दुबार पेरणीची वेळ येऊ नये त्यासाठी जोपर्यंत पूर्ण पाऊस जोपर्यंत ओलावा, आता आमच्याकडे तर आज पुण्यात पाऊस थांबला, म्हणजे 2 दिवस चालू होता पाऊस, आज जरा थांबलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या ठिकाणचं जर पावसाची कंडिशन आणि जमिनीचा ओलावा त्या हिशोबानेच पेरणीची नियोजन करा. दुसरी गोष्ट, आजची ट्रेनिंगचं सगळ्यांनी तर सांगितलेलं आहे की सनेज कंपनीने मागच्या 1 महिन्यापासून जी मोहीम राबवलेली आहे, बीज प्रक्रिया. तर या बीज प्रक्रियेची आपण ट्रेनिंग सुद्धा घेतली होती. आज माझ्या मते मला असं वाटते की परत आता ती घेणे गरजेचं आहे, की परत एकदा बीज प्रक्रिया काय असते, कशी करायची असते, बीज प्रक्रिया करण्यासाठी कुठले कुठले प्रोडक्ट आपण यूज करतो, तर याबद्दलची माहिती तुम्हाला परत द्यावी म्हणून आजचा जो ट्रेनिंग सेशन आहे, की मान्सूनची सुरुवात झाली आहे आणि मान्सूनच्या सुरुवातीला किंवा मान्सूनच्या वेळी शेतकरी काय काय तयारी करतो. पहिलं नांगरतो, त्यानंतर आपल्याला जे काही बी लावायचं आहे त्या हिशोबाने जमीन तयार करतो, म्हणजे कापूस लावायचा असेल तर सऱ्या वगैरे पाडण्याचं काम करतो, सोयाबीन लावायची असेल तर ते पेरणी यंत्राने पेरण्याचं काम करत असतो. मग त्यानंतर काय करतो शेतकरी, बियाणे खरेदी करतो आणि बियाणे खरेदी केल्यानंतर खते खरेदी करतो. अशा सर्व काही गोष्टी शेतकरी लागवडीच्या अगोदर त्याची तयारी करतो. आणि जसाच पाऊस पडला की पाऊस पडल्यानंतर त्याची जी लगबग असते ती असते पेरणी करण्याची. तर आपल्याला सगळ्यात पहिलं, जो फक्त तुम्ही माझा काही व्हिडिओ पण बऱ्याच लोकांनी पाहिला असेल, त्याच्यामध्ये एक आपण सेंटेन्स किंवा गोष्ट वापरली आहे की 10 मिनिटाचं काम नाही केलं तर लाखोंचं नुकसान, हजारोचं नुकसान. तर ती गोष्ट होऊ नये म्हणून सगळ्यात मोठी म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे सीड ट्रीटमेंट, बीज प्रक्रिया. आणि बीज प्रक्रिया करणे का गरजेचे ते आज आपण त्या ट्रेनिंग मध्ये बघूया. तर सगळ्यांनी आपले काय हेडफोन्स वगैरे, डायरी, पेन या सगळ्या गोष्टी जवळ ठेवा आणि जे जे इम्पॉर्टन्स तुम्हाला वाटतंय ते तुम्ही नोट डाऊन करत जा. तर तुम्हाला स्क्रीन शेअर करतो मी. स्क्रीन सगळ्यांना शेअर होतीये, मला Yes, एक sir. जस्ट सांगा फक्त. Yes, sir. येस, चल क्या. सो बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया का, बीजावर प्रक्रिया करण्याची गरज का आहे, बीज प्रक्रिया म्हणजे काय किंवा सीड ट्रीटमेंट म्हणजे काय, यावरती आपण बघू. तर का गरज आहे बीज सीड ट्रीटमेंट करण्याची. आपण तर बी लावतो, बरं कुठल्या बी ला सीड ट्रीटमेंट झाली पाहिजे, कुठल्या बियाला सीड ट्रीटमेंटची गरज नाही आहे, किंवा मार्केटमध्ये कुठले बियाणे असे असतात की डायरेक्टली सीड ट्रीटमेंट करून आलेले असतात. मग ते सीड ट्रीटमेंट करून आलेले असतात तर त्याला परत सीड ट्रीटमेंट करायची आवश्यकता आहे का, या सगळ्या काही गोष्टी आपण ह्याच्यामध्ये पाहूया. तर बीज प्रक्रिया, मग बीज प्रक्रिया म्हणजे काय की पेरणीपूर्वी बियाणांना संरक्षण द्यायचं. बरं कसलं संरक्षण द्यायचं, बीज पेरल्यानंतर काय होणार आहे. तर जेव्हा आपण बी पेरतो तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पाहिलं असेल की जेव्हा तुम्ही लागवड केली तर तुम्हाला कधी कधी दिसतं का असं की जे उगवून आलेलं आहे कुठं चांगलं उगवून आलंय, एखादी सरी उगवून येते, एखाद्या सरीमध्ये कमी जास्त उगवून येतं, एखाद नंतर जेव्हा रोपाची वाढ होते तर एखादं अचानकच मरून जातं किंवा सुकून जातं, किंवा थोडासा पाण्याचा कमी जास्त झाला तरी तो लगेच त्याला प्रॉब्लेम यायला की अडचणी यायला सुरुवात होते. हे जे सगळ्या गोष्टींपासून जे संरक्षण करायचं असतं त्याच्यासाठी बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं असतं. मग काय आहे की जमिनीतल्या बुरशी असतील, त्यानंतर जेव्हा बी उगतं तर त्याला पूर्ण पहिलं पोषणची गरज असते. पोषण म्हणजे काय, खाद्य खाणं, त्या खाद्याची गरज असते. मग त्याला जेव्हा पोषण भेटतं त्यानंतर ते वातावरणात येतो बाहेर, मग त्या वातावरणाशी त्याला लढाई करायची असते. मग कधी तुम्ही बघा पाऊस थांबतो, मध्येच उन्हाळा येतं, मग मध्येच या सगळ्या काय गोष्टी, तापमान, हवामान, जमीन, या सगळ्या पाणी, या सगळ्या गोष्टींशी त्याला जगडायचं असतं. मग या गोष्टींसाठी त्याला लढण्यासाठी, तयार करण्यासाठी त्याला पहिलं पोषण देणं महत्वाचं असतं. मग त्यासाठी सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. बघा आपण की लहान मुलगा असतो, लहान मुलगा जेव्हा जन्माला येतो, लहान मुलगा जन्माला आल्यानंतर पहिले त्याला वॅक्सिन्स दिले जातात, सगळ्या गोष्टीचे त्याला इंजेक्शन असतात. मग त्याला कावळी होऊ नये, त्याला नंतर टायफॉइड होऊ नये, त्याला जे काही गोष्टी, ताप येऊ नये, अशा गोष्टींचे त्याला वॅक्सिन दिलेले असतात. तर का दिलेले असतात की तो जेव्हा
आपल्या ह्या वातावरणाशी म्हणजे आईच्या गर्भातून जेव्हा आपल्या वातावरणात येतो तर या वातावरणाशी त्याला ताकद मिळण्यासाठी त्याला या गोष्टीच्या वॅक्सिन्स या गोष्टींच्या इंजेक्शन्स त्याला दिले जातात. त्याचप्रमाणे सीड ट्रीटमेंट की जेव्हा आपण बी पेरणार आहोत, बी उगल्यानंतर त्याला या सगळ्या बुरशी झाल्या, त्यानंतर कीटक झाले, त्यानंतर हवामानातील बदल झाल्या, या सर्व गोष्टींना त्याला सर्व्हाइव्ह करायचं असतं, जगडायचं असतं. त्यासाठी सीड ट्रीटमेंट केली जाते. मग सीड ट्रीटमेंट जर आपण केली तर सीड ट्रीटमेंट केल्यानंतर काय फायदे भेटणार आहे की तुम्ही बघा, मी पहिलेच म्हटले की उगवण क्षमता वाढते, की जेव्हा एकसारखं उगवण आपल्याला त्याच्यामध्ये दिसेल की कमी जास्त वगैरे काही नाही. मग त्यासाठी पहिलं उगवण क्षमता सुद्धा तपासली जाते बियाण्यांमध्ये. उगवण क्षमता कशी तपासायची? उगवण क्षमता तपासायची, समजा सोयाबीनची आपल्याला उगवण क्षमता तपासायची असेल तर एक पोत्यामध्ये बियाचे 100 बिया आपण लावून ठेवतात. त्याला रोल करायचा, ओलं करून त्याला म्हणजे आर्द्रता तयार करायची आणि ते नंतर एक 4 ते 5 दिवसानंतर जेव्हा ते पोतं उघडून पाहणार तुम्ही तर त्याला मुळ्या आलेल्या दिसणार. म्हणजे जर तुमच्या 100 बियांपैकी जर 80-85 बियाणांना मुळे आले म्हणजे तुमचं 90% जर्मिनेशन आहे. पहिलं सगळ्यात म्हणजे बियाणं चांगल्या प्रतीचं घेणं, त्यानंतर त्यानंतर जर्मिनेशन त्याचं किती आहे ते बघणं आणि सीड ट्रीटमेंट करणं, अशा सगळ्या त्या प्रोसेस असतात. आपण काय करतो, या छोट्या छोट्या वेळेच्या प्रोसेस आहेत पण ह्या प्रोसेस वगळून डायरेक्टली आपण पेरणी करून टाकतो. मग जेव्हा पेरणी करतो तर त्याचा लॉस आपल्याला कधी कळतो माहिती का तुम्हाला? जेव्हा शेवटी हातात उत्पन्न येतं ना, त्यावेळी आपल्याला काय काय चुका झाल्या, छोट्या छोट्या चुका त्या आपल्या झालेल्या असतात आणि त्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये घट येते किंवा उत्पादनामध्ये फरक दिसून येतो. त्यानंतर झाड पण म्हणजे अशक्त राहतं की जेव्हा आपण सी ट्रीटमेंट करत नाही. तर थोडाच वेळ लागतो, जास्त काय वेळ लागत नाही. ते शेतकऱ्यांना दुर्लक्ष करत असल्यामुळे हे पुढचे पुढचे संभाव्य आपल्याला धोके येत असतात. त्यानंतर जर सी ट्रीटमेंट केलं तर बियाणे आणि मुळांचे रोग टळते, की जमिनीमधील बुरशींपासून म्हणजे त्याचं संरक्षण. तुम्ही आता चित्रामध्ये पाहत असाल की बीला पहिलं काय येतं, मूळ येतं. मग ते मूळ काय होतं, जमिनीत वाढायला सुरुवात होते. जमिनीतून वाढल्यावर नंतर काय होतात, त्याला बारीक बारीक मुळे यायला सुरुवात होतात. ते मुळे जेव्हा बारीक बारीक जे दिसतात मुळं, त्या मुळांपासून पोषण घेतले जातं आणि त्या पोषण बियानंतर ते वरती नंतर पानात आणि नंतर पुढं झाडामध्ये रूपांतर व्हायला तयार होते. मग या प्रक्रियेदरम्यान त्याला खूप म्हणजे जमिनीतील बुरशी असले, जमिनीतील कीटक असले, या सगळ्या गोष्टींचा त्याला संघर्ष करावा लागतो. पण जर आपण सी ट्रीटमेंट केली असेल तर या गोष्टीपासून, कीटक असेल, फंगल प्रॉब्लेम असेल, यापासून त्याला संरक्षण मिळतं. दुसरी गोष्ट, त्याला जर सुरुवातीपासून लहानपणापासूनच चांगलं जर पोषण भेटलं तर त्या रोपांची वाढ मजबूत म्हणजे सशक्त रोप. तुम्हाला रोपांमध्ये पण फरक दिसत असेल की काही काही रोप असे एकदम सशक्त. नर्सरीमध्ये काही शेतकरी पाहिले का, गेले का कधी नर्सरीमधून तुम्ही रोपांचे भाजीपाल्यांचे ट्रे आणतात, तुम्ही काय बघतात, रोपाची दांडी कशी आहे, रोपाचं पानाचं तजेलता कशी आहे, या सगळ्या काही गोष्टी आपण नर्सरीमधून रोप विकत घेताना पाहतो ना. येस येस असतील टमाट्याचे शेतकरी असतील किंवा बाकी कुठले भाजीवाले फ्लावर वगैरेचे असतील आपल्याकडे फार्मर्स, त्याच्यामध्ये या गोष्टी आपण पाहतो. पण जेव्हा सी ट्रीटमेंट ह्याचे का असू शकतं, असे का दिसतात स्ट्रॉंग, त्यांचे जे स्टेम आहेत, त्यांचे पानं आहेत तजेलदार, हे का दिसतात सशक्त, स्ट्रॉंग का दिसतं? कारण की ते सीड ट्रीटमेंट करून लावलेले असतात. तसंच आपल्याला आता तुम्ही सोयाबीन असेल किंवा तूर असेल किंवा मूग उडीद जे काही गोष्टी लावणार असाल, त्यांची बीज प्रक्रिया केली तर त्यांच्या रोपांची वाढ मजबूत होते. ते प्रतिकार क्षमता त्यांच्यात लहानपणापासूनच तयार होते. येणाऱ्या त्यांना कीड व रोगापासून ते सशक्त राहतं. आणि जर तुमचं आधीपासून जर रोप सशक्त राहिलं तर तुम्हाला खर्च येत नाही आणि ऑटोमॅटिक तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होते. तर आता बीज प्रक्रिया, सीड ट्रीटमेंट. मग सीड ट्रीटमेंटचे पण सुद्धा प्रकार आहेत. कुठले कुठले प्रकार आहेत तर ह्याच्यामध्ये रासायनिक सीड ट्रीटमेंट आहे, त्यानंतर जैविक त्याला बायोलॉजिकल म्हणतात, आणि तिसरी आहे त्याला ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय गोष्टींचा वापर करून केलेली ट्रीटमेंट. असे 3 प्रकार आहेत. मग रासायनिक ट्रीटमेंटमध्ये काय काय वापरतात? फंगिसाइड आणि इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरून जी बीज प्रक्रिया केली जाते त्याला रासायनिक बीज प्रक्रिया म्हणतात.
जैविक बीज प्रक्रिया म्हणजे काय? जैविकचा अर्थ काय? की ज्याच्यामध्ये जीवाणू असतात त्याला म्हणतात जैविक. मग त्याच्यामध्ये जे बेनिफिशियल बॅक्टेरिया की जे मित्र बुरशी असतात आणि मित्र फंगीसाइड या गोष्टींचा वापर करून एक बायोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणजेच जैविक, त्याला सीड ट्रीटमेंट असे म्हणतात. आणि तिसरी जी सीड ट्रीटमेंट आहे ती ऑर्गॅनिक ट्रीटमेंट म्हणजे सेंद्रिय. मग त्याच्यामध्ये तुम्ही नीम ऑइल, जीवामृत, बीजामृत म्हणजे जे काही निसर्गात आहे. सेंद्रिय म्हणजे काय? निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या गोष्टींचा वापर करून केलेली क्रिया, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रासायनिक घटक वापरत नाही, त्याला सेंद्रिय म्हणतात. मग ह्या गोष्टींपासून जे आपण सीड ट्रीटमेंट करतो त्याला म्हणतात सेंद्रिय, ऑर्गॅनिक ट्रीटमेंट. आता सध्या जर पाहिलं तर सगळ्यात बेनिफिशियल जैविक आणि सेंद्रिय या दोघांचा समावेश करून सीड ट्रीटमेंट केली जाते. आणि सीड सध्या ती ट्रीटमेंट केलेली चांगली असते, ज्याच्यामध्ये जैविक म्हणजे उपयुक्त जे जीवाणू आपण त्याला कोटिंग करतो त्याच्यामुळे काय होतात, हे जीवाणू, हे बॅक्टेरिया मातीमधून पिकाला लगेच पोषण द्यायला सुरुवात करते, म्हणजे त्याला पिकाला वाढीला मदत होते. आणि त्याच्यामध्ये जेव्हा सेंद्रिय या गोष्टींचा निविष्ठ ओपन होतो तर ऑटोमॅटिक त्याला जो पोषण उपलब्ध होऊन जातं. म्हणून जैविक आणि सेंद्रिय सीड ट्रीटमेंट खूप चांगली असते. मग आता ही करायची कशी? सीड ट्रीटमेंट तर करायची आहे. मग ती सीड ट्रीटमेंट करायची काय, कशी करायची? तर जैविक गोष्ट काय लावायची? म्हणजे याच्यामध्ये जैविक खत लावायचं असेल आता आपल्याला, तर ह्याच्यामध्ये काय आहे की प्रति किलो बियाण्यांसाठी, आता बियाण्यांमध्ये पण प्रकार आहेत, एकदल आणि द्विदल, दोन प्रकारचे बियाणे आहेत. तर ह्याच्यामध्ये जर द्विदल म्हणजे कडधान्य जे काय असतात हे द्विदल मध्ये आपल्याला मोडतात. मग ह्याच्यामध्ये द्विदल जर बियाणं असेल तर 10 ml सनरायझो किंवा सनगार्ड, एकदल बियाणं असेल तर त्याला सनगार्ड, आणि 10 ग्रॅम सॉइल केअर हे थोड्या पाण्यात मिसळायचं, बियाणावरती शिंपडायचं. तुम्ही एक त्याला हलक्या हाताने चोळायचं. हलक्या हात जरी नाही तर आपलं मोठं बारदाना असतं बियाणावरती आपण त्याच्यामध्ये टाकतो, सगळं शिंपडायचं. 4 ठिकाणावरून 4 माणसं उभे राहायचे आणि असं पूर्ण हलवायचं. म्हणजे बियाण्यांना जास्त घासायचं असं करा, जोरात हे करायचं नाही. जर तुम्ही जोरात बियाणे हाताने घासले तर त्याच्या जो मेम्ब्रेन असतो जिथून कोंब बाहेर येत असतो, जसं तुम्ही सोयाबीनचं जर बी पाहाल तर तुम्हाला एक काळा डॉट दिसेल, चवळी जर असेल तर एक काळा काळा तिथून कोंब येत असतो. ते जर कोंब डॅमेज झालं तर तुमच्या बियाण्याला उगवणारच नाही, म्हणजे ते खराब झालं. समजा तुम्ही आता भुईमुग असाल तर भुईमुगाला बियाला बघा टोकसर असतं, तर ते टोक म्हणजे तिथून कोंब येणार असतो. ते कोंब डॅमेज होऊ द्यायचे नाही, म्हणून हलक्या हाताने ते आपल्याला सीड ट्रीटमेंट करायचे. आता खूप जास्त बियाणं असेल तर त्याला मार्केटमध्ये आता मशिनरी सुद्धा आहे, ते तुम्हाला फोटोमध्ये दिसेल की त्या ड्रम मध्ये ते टाकतात सगळं. त्याच्यामध्ये तुम्ही सनरायझर असेल, सॉइल केअर असेल किंवा सनगार्ड असेल हे टाकायचं आणि ते हळूवार फिरवलं की ते कोटिंग होणार, मग एकसारखं तुम्हाला दिसेल. दुसरी गोष्ट काय ती, मग जेव्हा तुमचं कोटिंग झालं तर हे 15 ते 20 मिनिटं सावलीमध्ये कोरड्या पडक्या दिवशी वाळायला ठेवायचं. किती? 15 ते 20 मिनिटं. तुम्ही आज ट्रीटमेंट करताना 8 ते 15 दिवसांनी पेरायचं असं करायचं नाही. जेव्हा तुम्हाला आता समजा उद्या पेरणी करायची आहे ना, तर ट्रॅक्टर कधी येतोय त्याच्या अर्धा तास अगोदर तुम्ही सीड ट्रीटमेंट करायची, आणि जेव्हा तो ट्रॅक्टरवाला येईल ते लगेच ते पेरून टाकायचे. तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बियाण्यांचे दोन प्रकार असतात. एकदल बियाणं त्याला मोनोकॉट म्हणतात आणि द्विदल त्याला डायकॉट म्हणतात. हे तुम्हाला जे दोन भाग दिसतात तुम्ही पाहिलं असेल तर सोयाबीनचे असे खाली की दोन समान भाग दिसतात, म्हणजे काय ते द्विदल. शेंगदाण्या पाहिलं दोन होतात. तुम्ही कडधान्य कुठलंही घ्या, कसे दोन दोन भाग तयार होतात, मग ते द्विदल. मका पहा एकच. मग पानातून पण फरक दिसेल तुम्हाला. द्विदल बियाण्यांचे पानं गोल असतात. भुईमुगाचं पान पहा गोल, सोयाबीनचं पान पहा गोल, मक्याचं पाहिलं का स्ट्रेट. त्या पानावरनं पण कळतं की आपण एकदल आणि द्विदल असे प्रकार असतात. तर एकदल आणि द्विदल साठी वेगवेगळी सीड ट्रीटमेंट आहे. जर एकदल बी असेल तर आपण कुठली ट्रीटमेंट करायची, आणि द्विदल असेल तर कुठली ट्रीटमेंट करायची. एकदल पिकांमध्ये तुमच्या आहे मका, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, यासाठी आपल्याला सनगाड आणि सॉइल केअर यूज करायचं असेल.
आणि तुमचं जर द्विदल पियाचं म्हणजे आता सोयाबीन, बरेच आता सोयाबीनचं आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, हरभरा आहे, हे द्विदल. यासाठी आपल्याला सनरायझो आणि सॉइल केअर यूज करायचं. सनरायझो म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, रायझोबियम आहे. रायझोबियम काय करतो, मुळांबरोबर सहजीवी म्हणजे मुळासोबत राहतो, मुळाच्या आतमध्ये जातो. तुम्हाला जर सोयाबीन वगैरे तर मुळांवरती तुम्हाला अशा गाठी गाठी दिसतील, त्या रायझोबियमच्या गाठी असतात. तो रायझोबियम काय करतो की वातावरणातील जे नायट्रोजन आहे ते पिकाला उपलब्ध करून देतो. आपल्याला नायट्रोजन म्हटलं तर आपल्याला काय आठवतं, युरिया. आपल्याला युरिया काय काम करतं, युरियामध्ये काय असतं, नायट्रोजन असतं. नायट्रोजन काय काम करतं, हिरवळ आणण्याचं काम करतं. पण रायझोबियम एक असा आहे की तो मुळांमध्ये गाठी तयार करून झाडाला वातावरणातील नायट्रोजन पुरवण्याचं काम करतो. त्यामुळे सोयाबीनला किंवा जास्त करून पावसाळ्यात युरियाची गरजच भासत नाही. पण तरीही आपले जे आहेत शेतकरी युरिया टाकतातच, कारण की त्यांना ती जास्त हिरवळ पाहिजे सवय असते. आणि जास्त जर हिरवळ झाली तर तेवढा कीटकांचा मारा त्याच्यावरती होतो, कारण की पानं लुसलुशीत होतात, हिरवेगार दिसतात. मग कीटक काय करतात, रस शोषणारे त्याच्यातले रस शोषतात. आणि मग पुढं फवाऱ्यांचा खर्च वाढत जातो, कीटकनाशकांचा खर्च वाढत जातो. त्यासाठी पावसाळ्यात युरिया वापरू नये. आणि जे काही जैविक गोष्टी आहेत, जसं मी तुम्हाला म्हटलं, एक दलमध्ये तुम्ही सनगार्ड सॉइल केअर वापरा आणि द्विदलमध्ये सनरायझो वापरा, की त्याच्यापासून पिकांना नैसर्गतः या सगळ्या काही गोष्टी भेटतात. त्याच्यामध्ये तुम्ही याचा फोटो बिटो काढून घेऊ शकता मोबाईलमध्ये, की एकदल पिकांसाठी आपण जे आहे सनगार्ड 10 ml आणि सॉइल केअर हे 10 ग्रॅमसाठी. आता हे आपण का बरं सनगार्ड आणि सॉइल केअर ठेवलं, की सनगार्ड तुम्हाला माहिती आहे की सनगार्ड काय काम करतं, जमिनीतील गोष्टी जे आहे काडी कचरा कुजवण्याचं काम करतो, बरोबर. दुसरं काय काम करतो तो, की तो जमिनीतील हानिकारक बुरशी पासून बियाचं संरक्षण करतं. मी तुम्हाला म्हटलं आपल्याला सीड ट्रीटमेंट कशी करायची, ज्या बुरशी पासून संरक्षण झालं पाहिजे आणि पिकाला निसर्गतः पोषण भेटलं पाहिजे. मग सनगार्ड पासून आपल्याला ज्या हानिकारक बुरशी आहे जमिनीतील त्यापासून त्या बियाचं संरक्षण होतं. जेव्हा बियाला कोंब फुटतं किंवा मुळ्या फुटतात तर त्याच्यावरती बुरशीचा अटॅक येऊ नये त्यासाठी सनगार्ड पहिलं काम करतं. सॉइल केअर मध्ये काय आहे, सॉइल केअर मध्ये आहे ह्युमिक ऍसिड, फुल्विक ऍसिड आणि त्याच्या सोबत आहे मायक्रोरायझा. ह्युमिक ऍसिड काय करतो, की पटकन बी मधले मुळ्यांना पांढरी मुळी तयार करण्याचं, पांढऱ्या मुळ्या वनस्पती झाडाची तयार करण्याचं काम करतो. आणि फुलविक काय, की जे ते मुळ्या आहे त्यांना तो पोषण देण्याचं म्हणजे स्ट्रॉंग बनवण्याचं काम करतो. आणि मग मायक्रोरायझा काय काम करतो, याच्यात इंटो आणि ऍक्टो मायक्रोरायझा ह्या दोन प्रकारच्या मायक्रोरायझा. मग इंटो मायक्रोरायझा काय करतो, की मुळांच्या आतमध्ये जाऊन, ती एक प्रकारची बुरशी आहे, ती बुरशी काय करते, की तुम्ही पाहिलं असेल की जे सॉइल केअर आपण वापरतो, की तुम्हाला बारीक 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 अशा मुळ्यांचं जाळं तयार करतो. म्हणजे मेन मुळ्यांपासून ते जे मुळे आहेत त्यांच्याकडे बारीक 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 मुळ्यांचं असं पूर्ण जाळं तयार करतो. मी आता बरेचसे लोकांचे व्हिडिओ पण पाहत आहात, की तुम्ही बऱ्याचशा ग्रुपमध्ये, की ते मल्चिंग जे करतात, मल्चिंगच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही पाहताय की एका ठिकाणी झाड आलेलं असतं आणि त्या मल्चिंग थोडंसं काढलं तर बारीक 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 मुळे आलेले आहेत जिथे जिथे सॉइल केअर वापरले. म्हणजे काय झालंय, की त्यांनी पूर्ण जे मुळ्या आहेत मायक्रोरायझाने ते पूर्ण पसरलेत. मग ते पसरले का पसरले, की ते काय काम करतं, की लांबवरचे असणारे पोषण घटक, त्यानंतर पाणी, पिकाला आवश्यक असलेले मायक्रोन्यूट्रियंट्स, या सगळ्या काय गोष्टी पुरवण्याचं काम तो मायक्रोरायझा करत असतो. मग समजा एखाद्या वेळेस तुमचा पाऊस थांबला किंवा पावसामध्ये थोडास अवलंब झाला आणि पिकाला पाण्याची आवश्यकता असली किंवा ताण बसू नये, त्यावेळी हा मायक्रोरायझा त्या पिकाला पाणी आणून देण्याचं काम करतो. म्हणजे तो एक प्रकारचा त्या झाडाचा मित्र असतो.
त्याप्रमाणे ते बारीक 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 मुळ्या, मग त्याला पोषण वाढण्यासाठी काय असतं झाडाला सगळ्यात महत्वाचं काय काम आहे पिकाच्या वाढीसाठी. मी होतो तेव्हा ट्रेनिंगला, आता मी सांगितलं पिकाच्या वाढीसाठी जमीन, हवा, पाणी आणि पोषक तत्व हे 4 घटक महत्वाचे असतात. मग त्यामधलं जे पोषक तत्व आहे हे पोषक तत्व पिकांना पुरवण्या पोहोचवण्याचं काम हा मायक्रोरायझा करतो. मग हा कॉम्बिनेशन आपण त्यासाठी सीड ट्रीटमेंटला वापरतो. तसं द्विदलसाठी आहे, मी तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे की ह्याच्यामध्ये रायझोबियम आहे. रायझोबियम नायट्रोजन पुरवतो आणि पिकाला जर नत्र भेटलं तर काय होतात, वाढण्यास मदत होते. वाढण्यास मदत कशी होते की नत्र भेटलं म्हणजे पाने हिरवी झाले, पानं हिरवी झाले म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया होते. प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे काय, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः कुठं तयार करतं, पानांमध्ये तयार करतं. एवढ्या सगळ्या क्रिया होतात फक्त एक रायझोबियम जो मुळांमध्ये राहून ह्या सगळ्या काही गोष्टी करतो. आणि सॉइल केअर जे आता तुम्हाला सांगितले सगळ्या काही गोष्टी की त्याच्यामध्ये ते काय काम करतं, हे अशा कॉम्बिनेशनने आपण त्याला सीड ट्रीटमेंट करतो. तर सगळ्यात महत्वाचं हे झालं आता सीड ट्रीटमेंट. मग सीड ट्रीटमेंट करताना कुठल्या गोष्टी आहेत की त्या टाळायच्या असतात, की सीड ट्रीटमेंट जेव्हा तुम्ही कोटिंग कराल किंवा सीड ट्रीटमेंट कराल तर त्या कडक उन्हामध्ये त्याला वाळवायच्या नाहीत. एखाद्या जे तुम्ही आता आपलं सनरायझो लावला, सॉइल केअर लावला, त्यानंतर समजा सनगार्ड लावला, सॉइल केअर लावला, तर हे उन्हामध्ये साडाखाली किंवा एखाद्या हॉलमध्ये फॅन खाली ते वाळवायला ठेवायचं. दुसरी गोष्ट, एक सीड ट्रीटमेंटचं आहे ना, केमिकल मध्ये एक सूत्र असतं की त्याला FIR सूत्र म्हणतात. F म्हणजे फंगिसाइड, दुसरं म्हणजे I म्हणजे इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक, आणि R म्हणजे रायझोबियम म्हणजे जैविक खत. हा क्रम असतो रासायनिक सीड ट्रीटमेंट करताना. हे तुमच्या माहितीसाठी मी सांगतोय की जर तुमचं ठरलं की नाही बाबा मला रासायनिक बुरशी करायचं, तर पहिलं बुरशीनाशक, मग कीटकनाशक, आणि मग त्याच्यामध्ये जैविक जे काही गोष्टी असतात. तुम्ही रायझोबियम वापरणार असाल रायझोबियम. तर हे क्रम तुमच्या नॉलेजसाठी. तिसरं, रासायनिक आणि जैविक खते वापरून एकत्र करून सीड ट्रीटमेंट करायची नाही. म्हणजे बुरशीनाशक आणि जैविक खत, जैविक खत म्हणजे कुठले, रायझोबियम आणि PSB हे जे आहे कधी एकाच वेळी एकत्र कालवायचं नाही. म्हणजे तुमच्याकडं रासायनिक बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये तुम्ही सनरायझोबियम वगैरे टाकलं आणि असं मिक्स करून त्याला कधीही लावलं तर त्याच्यातले जे जीवाणू आहे ते मरून जातील रासायनिक बुरशीनाशक. त्यामुळे रासायनिक आणि जैविक एकत्र कधीही सीड ट्रीटमेंट करायची नाही. तुम्ही बघा बऱ्याचशा बियाण्यांच्या बॅगमध्ये एक थायरम नावाचं पॅकेट येतं, ते रासायनिक बुरशीनाशक आहे. त्यामुळं रासायनिक आणि जैविक एकत्र करा. एक तर जैविकच करा नाहीतर रासायनिकच, पण एकत्र करायचं नाही. सांगितल्याप्रमाणे जास्त सीड ट्रीटमेंट केल्यानंतर ते जास्त चोळायचं नाही. बियाण्याला जे औषध लावतात ते खूप जोरात चोळायचं नाही. यामुळे बियाण्यांवरील संरक्षणात्मक जे कव्हर असतं त्याला सीड कोट म्हणतात. आणि मी तुम्हाला म्हटलं की जिथून मूळ येतं त्याला एम्ब्रॉय म्हणतात, म्हणजे भ्रूण, ते खराब होऊ नये त्यासाठी जास्त बियाणे सीड ट्रीटमेंट करताना चोळायचं नाही. पाचवं काय की अति प्रमाणात पाणी वापरायचं नाही. सीड ट्रीटमेंट करताना जास्त पाणी वापरायचं नाही. औषध लावताना जर फक्त बी असं ओलं झालं पाहिजे. मग बरेचसे लोक काय करतात, ते स्प्रे येतो आपला, तो तुम्ही स्प्रे पाहिला असेल तुम्ही कटिंगच्या जाळीत, ते स्प्रे सुद्धा तुम्ही बियाण्यांवरती फवारलं आणि त्याच्यावरती मग तुम्ही आपलं सॉइल केअर किंवा सनराइज वगैरे टाकलं आणि लावलं. थोडंसंच ओलं करायचं, जास्त ओलं करायचंच नाही. फक्त काय आहे आपल्याला की ते बियाण्यांना कोट झालं पाहिजे, म्हणजेच काय, चिटकलं गेलं पाहिजे. त्याप्रमाणेच ओलं करायचं, जास्त ओलं करायचंच नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाची की बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्यांवर परत बीज प्रक्रिया करायची नाही. की उदाहरणार्थ समजा आता कापूसचं बी आहे, कापूसचं बीज प्रक्रिया होऊनच आलेलं असतं आपल्याकडे, ते पॅकेटमध्ये बीज प्रक्रिया. आता बऱ्याचशा कंपन्या आहे की बीज प्रक्रिया करूनच मार्केटमध्ये येतात. जसं काही काही तुरीचे पण बियाणे आहेत की ते बीज प्रक्रिया ते कळून येतात. काही गुलाबी रंग झालेला असतो, काहींना गोल्डन कलर आलेला असतो,
काही असे लाल रंगाचे झालेले असतात. तर हे काय आहे, हे केमिकल सीड ट्रीटमेंट होऊन आपल्याला आलेले असतात. मग आता याला मग सीड ट्रीटमेंट करायची नाही, मग काय करायचं त्याच्यासाठी? जेव्हा तुम्ही आता समजा मी कापूसचं उदाहरण देतो, की जेव्हा तुम्ही कापसाची लागवड करा, कापसाच्या लागवड केल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी ते वरती येतं, म्हणजे 2 पानावरती येतं. मग त्यावेळी तुम्ही सॉइल केअर आणि सनगार्डची आळवणी करू शकता. मग त्यावेळी तुम्ही त्याची सॉइल केअर सनगार्डची आळवणी करायची. मग तुम्ही तूर लावली, समजा तुमच्याकडे तूर सीड ट्रीटमेंट करूनच आलेली तूर आहे, मग त्या तूरला काय करायचं, पेरायचं आणि लावल्यानंतर ते जेव्हा उगवेल, जेव्हा तो 10 ते 12 दिवसांनी जेव्हा 2 ते 3 पानावरती येतं, तेव्हा सॉइल केअर आणि सनगार्ड ची तुम्ही आळवणी करू शकता. जेणेकरून काय होईल, जमिनीतले पण आपल्याला काय साध्य करायचं आहे, की जमिनीतल्या बुरशींपासून त्याचं संरक्षण झालं पाहिजे, मुळ्यांना चांगलं पोषण भेटलं पाहिजे. या सगळ्या काही गोष्टी ह्याच्यातून होत. त्यामुळं सगळ्यांनी लक्षात ठेवा, की बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्यांवरती परत बीज प्रक्रिया करायची नाही. 7वी गोष्ट, प्रक्रिया करून जास्त दिवस ठेवायचं नाही. की जेव्हा तुम्ही बीज प्रक्रिया केली तर ते तुमचं त्याच दिवशी लागवड होईल, त्याच दिवशी पेरणी होईल, याची जास्तीत जास्त काळजी घ्यायची. तर अशाच जेव्हा आपल्याला पेरायचं, जेव्हा आपल्याला ट्रॅक्टर येणार आहे, त्याच वेळी बीज प्रक्रिया करा. तुमचा ट्रॅक्टर समजा 2 दिवसांनी 3 दिवसांनी पेरणी यंत्र येणार असेल तर करू नका. जास्तीत जास्त माझं तर म्हणणं आहे, अर्ध्या तासाच्या आत तुम्ही त्याची पेरणी करून टाका बीज प्रक्रिया केल्यानंतर. आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरक्षेची काळजी घ्या. रासायनिक औषधं हाताळताना कधीही हातमोजे, तोंडाला मास्क न लावणे. काही लोक लावत नाही, मास्क वगैरे लावत नाही, हातमोजे घालत नाही. तर कुठलीही ट्रीटमेंट करताना किंवा कुठलीही रासायनिक गोष्ट हाताळताना काय, हातमोजे, मास्क वगैरे लावणे गरजेचे आहे. आणि सगळ्या जेव्हा ट्रीटमेंट तुमची झाली, सगळ्या काही गोष्टी झाल्या, तर या प्रक्रियेनंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. तर हे जे 8 गोष्टी आहेत, या गोष्टी तुम्ही करायच्या. आणि यंदाचा जो हंगाम आहे, खरीप हंगाम, आपल्याला पूर्णपणे सक्सेस करायचा. जे काही बियाणं आपण पेरणार आहोत ते 100% उगवून आपल्या उत्पादनात वाढ कशी होईल ते बघायचंय. आणि जास्तीत जास्त आपण सेंद्रिय शेती करून, जैविक शेती करून, सेव्ह द सॉइल आणि सेव्ह फार्मर या मिशनवरती काम करायचं आहे. सगळ्यांना माहिती समजली आहे? यस. अशा प्रकारे येस हंगामाची सर. सुरुवात होते आहे. आणि सुरुवातीला जे महत्वाची गोष्ट आहे, बीज प्रक्रिया. तर ही बीज प्रक्रिया सगळ्यांनी करा. जे आपले कंपनीचे डिस्ट्रीब्युटर असतील त्यांनी मला सगळ्यांनी फोटोज पाठवा. जसे एक मोहीम असते की आपण सेल्फी पाठवतो ना, की मी हे काम करतोय, की हे आज माझी बीज प्रक्रिया. तर मला सगळ्यांनी, माझा नंबर ऑलमोस्ट सगळ्यांकडे आहेच. नसेल तर जे जे कोण आपले लीडर असतील तिकडून नंबर भेटेल किंवा त्यांच्याकडे, सगळ्यांनी आपली बीज प्रक्रियेचा एक फोटो काढायचा की आम्ही बीज प्रक्रिया करत आहोत, किंवा आपला एक छोटासा व्हिडिओ काढायचा आणि तो पोस्ट करायचा. की आपल्याला हे पूर्ण मी प्रमोट करणार आहे सगळ्यांना, की आज सनेज कंपनीने जे सेव्ह द सॉइल सेव्ह फार्मर मोहीम हातात घेतली आहे, आणि जे मिशन 1 महिन्यापासून चालू आहे की बीज प्रक्रिया, ती बीज प्रक्रिया मोहीम आम्ही फत्ते केलेली आहे. सगळ्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत, जे तुम्हाला माहिती आहे, जे तुमच्या आता ह्या मीटिंग मध्ये नाही जॉईन झाले आहेत, त्यांच्यापर्यंत सुद्धा बीज प्रक्रियेचे काय महत्व आहे, काय इम्पॉर्टन्स आहे, तुम्ही पोहोचवा. आणि आपल्या सोबत सगळ्यांना बीज प्रक्रिया करायला सांगा. सो येस सर, काही प्रश्न उत्तर घेऊयात का? चालेल ना, घेऊ शकता. येस, सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कुणाचे काही क्वेश्चन्स असतील तर हँड रेज करा, ज्याच्यामुळे आपल्याला प्रश्न विचारता येतील आणि सरांकडनं निश्चित त्याचं मार्गदर्शन घेतल्यामुळं प्रत्येकाचे प्रश्नही सॉल्व्ह होतील. आणि आता आपण जो सरांनी सांगितला तो हंगाम आपण यशस्वीरित्या सक्सेसफुल करू शकतो. कुणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही हँड राईज करू शकता. या हितेश बोलते सर. येस, कल्पना धेपले सर, तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट आली असेल. तुमचा काय प्रश्न असेल तर तुम्ही एक हे करा, रिक्वेस्ट आली बघा तुम्हाला, अनम्यूट करा सर. सर येस
आवाज येतोय सर? येस 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 बोला सर. सर छत्रपती संभाजीनगरहून बोलतोय. नमस्कार सर बोला. नमस्कार सर, सर्वांना नमस्कार. आणि छत्रपती संभाजीनगरला 6 जूनला ट्रेनिंग झालं होतं. हो येस. आणि त्या ट्रेनिंग मध्ये मी उपस्थित होतो सर. त्या ट्रेनिंग मध्ये बीज प्रक्रियेची सुद्धा माहिती दिली होती. आणि बीज प्रक्रियेची माहिती देताना जे मोनोकॉटिलिडन सीड्स आहेत, म्हणजे एकदल बीज आहेत, त्यांना बीज प्रक्रिया करताना सन ॲझोटोबॅक्टर वापरायला सांगितलं होतं. वापरू शकता सर. तर आपल्याला उद्देश आजच्या काय आहे? येस येस सर, बोला ना सर. हा बोला बोला, तुम्ही पूर्ण बोला, मग मी तुम्हाला सांगतो पुढे. नाही, सन ॲझोटोबॅक्टर वापरायला सांगितलं होतं. पण आजच्या सेशनमध्ये सन ॲझोटोबॅक्टरचा कोणताही मुद्दा उपस्थित झाला नाही. त्या संदर्भात मला क्युरीज होती की सन ॲझोटोबॅक्टर वापरायचं की सन गार्ड वापरायचं, कारण की त्या प्रशिक्षणामध्ये सन गार्ड वापरू नये असं पण सांगितलं होतं. अच्छा, ते क्लिअर करतो. मेन मुद्दा आहे बीज प्रक्रिया. आपण जैविक आणि जो मी सेकंड का तिसऱ्या स्लाइडला मी सांगितलेलं आहे, आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे जैविक आणि सेंद्रिय. येस. जैविक म्हणजे कुठल्या ओके. गोष्टी आल्या ज्याच्यामध्ये हेल्पफुल बॅक्टेरिया, जे जीवाणूज वगैरे आहेत येस. त्यांची आहे, येस सर. आणि सेंद्रिय निविष्ठा, या दोनची आपण करणार आहोत. सन ॲझो हा जैविक घटक आहे. ओके. तर आपण सन ॲझो सुद्धा वापरू शकतो. येस सर. येस सर. त्याच्यामध्ये काही थँक्यू सर. अडचण नाहीये. आपल्याला मेन फक्त काय फोकस आपल्याला, की आपल्याला जैविक आणि सेंद्रिय या दोन गोष्टींचा वापर करून बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. पण मेन येस सर. म्हणजे थँक्यू. बीज प्रक्रिया करणे महत्वाचेच आहे, हा अंडरलाईन आहे. येस सर. येस. येस. येस सर. थँक्यू थँक्यू. सर. नेक्स्ट पर्सन संजय बारवे सर. कमी शब्दामध्ये आपला प्रश्न मांडायचा आहे, प्रश्न सुटसुटीत मांडायचा आहे. हो, आणि जास्त प्रश्न असतील तर सरांकडे तुम्ही टेक्स्ट मध्ये किंवा ह्याच्यामध्ये पाठवू शकता. सर माझ्याकडे फॉरवर्ड करतील तुम्हाला, मी त्याचे पण उत्तरे देत जाईल, की आपल्याकडे Yes. वेळेचा अभाव असतो. संजय बारवे सर. बिलकुल सर, शॉर्टमध्ये सांगतो. सर, जसं की तुम्ही सांगितलं की मार्केटमधलं जे सीड जे घेतो आपण त्याला प्रक्रिया केलेलं असतं, तर त्याला आपल्याला एक 10 दिवसानंतर तुम्ही सांगितलं उगून आल्यानंतर आपण त्याला पाण्यातनं सोडायचं असं सांगितलंय. पण ऍक्च्युली कसं आहे, एक जवळपास 80% सर जवळपास इकडे जे सोयाबीन पेरल्यानंतर किंवा बाजरी असेल हे पेरल्यानंतर त्याला पाणी दिलं जात नाही सर, पावसाच्या याच्यावरतीच हे नाही, केलं आपल्याला जातं. आळवणी करायची आहे सर. हा बरोबर आहे सर, मग त्याला आळवणी कशी करणार सर? त्याला सोयाबीनला पावसा ऑलरेडी, एक मिनिट मी मुद्दा क्लिअर करतो. सोयाबीनचा जो सब्जेक्ट आहे, सोयाबीन हा सीड कोटेड येतच नाही. तुमचा जो कापूस बियाणं आहे ते पॅकेटमध्ये हे येतात, सीड ट्रीटमेंट करून आलेले असतात. आणि आळवणी जी असते कापसाला, ते झाडापाशी करता येते. सोयाबीनला सीड ट्रीटमेंट करावीच लागते, कारण की सोयाबीनचे सीड ट्रीटमेंट आलेले बियाणेच नाही अजून मार्केटमध्ये. सर बाजरीचे येतात ना, हा बाजरीचे सीड करूनच येत आहे ना. हा, मग बाजरीचे जेव्हा ट्रीटमेंट आळवणी करू शकतो की सर. तर त्याला आळवणीला चान्स नाही ना राहते, पावसाच्या याच्यावरतीच असतात बऱ्याचपैकी. आळवणीला कसं आहे, तुम्ही नोजल काढून जरी ते जेव्हा झाडाच्या मुळापाशी जरी शेतकरी चालत जातो त्याच्यामध्ये, आणि तिथे ते थोडं थोडं पडतं, ते किती गरज असते आपल्याला, थोडी थोडीशीच आपल्याला गरज असते. आपल्याला पाण्यातून सोडायचं नाही, पाट पाणी नाही म्हणत आहे मी तुम्हाला, मी आळवणी म्हणतोय. आणि त्यावेळी तो शेतकरी बरोबर आळवणी करतोच. येस सर. भेटलात ना सोबत द्यायचं नाही सर. किंवा दुसरी गोष्ट एक आता सांगतो, सीड ट्रीटमेंट झालेली बियाणे असतात, बरोबर. बरोबर आहे. हा, मग सीड ट्रीटमेंटचा उद्देशच काय आहे, की बाबा हे जे जमिनीतील बुरशींपासून आणि प्रतिकार क्षमता रोप तयार होणे ते गरजेचे असतात. ओके, माझा आणि उद्देश तो नाही सर. त्याच्यानंतर सर मला हे त्याच्या म्हणायचं होतं, आपली प्रक्रिया मग करायला चान्स राहत नाही तर कसं करायचं असं स्प्रे विचारतो, घेऊ बाकी काय. शकतात ना पुढे चालून सर तुम्ही. स्प्रे मधून पण पोषण भेटतं. ओके. पानांमधून पण झाडांना पोषण भेटतं. आळवणीला पण तुम्हाला चान्स नाही भेटला. सॉइल केअरचा स्प्रे नाही ना बस सर, चालतो का सर? काय? सॉइल केअर, आता सॉइल केअर सनगार्ड जे सांगितलं गेलंय त्याचा स्प्रे चालेल का?
आता समजा तुम्हाला सॉइल केअर तर वापरता नाही आला तुम्ही, आता तुम्ही जेव्हा पेरणी करता तेव्हा सगळ्यात महत्वाचं असतं बेसल डोस, हो, बरोबर, की जे पेरणी बरोबर. करण्याच्या लागवड करण्याच्या अगोदर असतं. त्यासाठी आपलं प्रोडक्ट आहे भूमी केअर. येस. भूमी केअर मी तुम्हाला ट्रेनिंग मध्ये सांगितलेलं आहे, सॉइल केअर सारखंच आहे, कोटेड असतं. तुम्ही खतामध्ये मिक्स करून तुम्ही जमिनीत ठेवू शकता. जसं पाणी लागेल तसं ते विरघळतं. कन्सेप्ट सगळी एकच आहे. आपल्याला यूज करायचे, इम्प्लिमेंटेशन करायचे आहेत. ओके येस सर. सर, थँक्यू. राजश्री मॅडम. येस सर. सर नमस्कार. तर आता नमस्कार जर मॅडम. पेरणी, हा येस सर, पेरणी झाली असेल तर आपण आता लगेच आपले जे काही प्रोडक्ट्स आहेत ते युज करू शकतो की मध्ये गॅप लागेल सर? पेरणी झाले तुमचे 10 ते 12 दिवस झाले तर तुम्ही आळवणी वगैरे देऊ शकता, आळवणीमध्ये यूज करू शकता प्रोडक्ट आपले. आणि जे काही पावडर फॉर्म मध्ये आहेत ते सर कसं करू शकतो? पावडर फॉर्म मधले म्हणजे तुम्ही सॉइल केअर वगैरे म्हणताय का तुम्ही? येस सर, येस. हा. हा, तर सॉइल केअर जर आहे तर त्याचं तुम्ही ड्रम मध्ये तुम्ही हे करा, आणि आळवणी करायची. ठीक मेन म्हणजे आपल्याला आळवणी करायची. हो. जे उगून आलं तुमचं तर तुम्हाला ते सॉइल केअर एका ड्रम मध्ये टाका, सनगाट टाका. एका एक एकरला समजा 10 एक पंप, किती 4-5 पंप लागतील तेवढे पंप ते आळवणी करत, नोझल काढायचं स्प्रेचं आणि आळवणी करत करत जायचं. येस सर, येस. थँक्यू सर. येस. नमस्कार सर, मी सुरेखा गाडी बोलतेय. हॅलो, आवाज येतो सर? येस मॅडम, हा, बोला. नमस्कार मॅडम, बोला. सर गावाकडे ना भाताची पेरणी करण्यासाठी आपलं युरिया खत मिक्स करून ठेवले ते. त्याच्यानंतर पाऊस आला नाही म्हणून पेरणी नाही केली सर. मग त्याच्यामध्ये आपण सॉइल केअर आणि सनगार्ड आता परत आणि हे करू शकतो का? ते मी काढायला सांगितले सर. ते युरिया ते सर्व बाजूला करा आणि ते बियाण्यांना आपलं सॉइल केअर आणि सनगार्ड मिक्स करून पेरणी करायला सांगितले. मग चालतंय का सर असं? युरियामधून ते जमेल का करायला त्यांना, जर त्यांनी युरिया मिक्स केला असेल तर? मग तेच म्हणते सर, काय मग दुसरा भात यूज करायला सांगू आणि त्यांना दुसरं असं? कसं आहे की युरिया मधला जो हा नायट्रोजन असतो ना, तो उडून गेलेला असतो. तो ते काहीही हो, उपयोग होणार नाहीये, ते वेस्ट ऑफ झालं ते सगळं जे काही आहे ते. आणि ते ठीक आहे सर. तुम्ही म्हणजे जिऱ्यामधून राई वेगळी करण्यासारखी गोष्ट झालेली आहे ती. बरोबर. युरियामधून हे करायचं तर आता काय करा, पहिलं त्यांना आता सध्या जेव्हा तुम्ही हे करणार आहात, रोपं तयार झाली असेल का लावायची रोपं, तर पहिली काय करा, नाही सर. भूमी केअर आहे आपलं 4 किलोचं. चालेल. ते भूमी केअर तुम्ही हे करा, त्यांना फोकायला लावा. त्यानंतर तुम्ही भाताची लागवड करा, रोपं तयार होऊ द्या. रोपं तयार झाल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर जेव्हा झाले मग तुम्ही सनगार्ड वगैरे हे तुम्ही युज करू शकता. कारण आता त्यांनी म्हणजे युरिया आणि तांदूळचं ते बी एकत्र केल्याने ते खूप अवघड आहे वेगळं करणं. ते होणार कसं नाहीये. ते मिक्स केलेलं आहे ते पेरणी करायला सांगू का त्यांना? ते करून टाका, तुम्ही पेरणी करून टाका. आता असंही त्या युरियाचा वापरच होणार नाहीये, कारण की त्याच्यातले ते चालेल. नायट्रोजन हा निघून जातो जास्त करून. ठीक आहे. ओके. जसं थँक्यू सर. हवाशी संपर्क झाला ना मॅडम युरियाचा, तसंच तो नायट्रोजन उडून जातो. येस सर. शुभंगी मॅडम. नमस्कार सर, शुभांगी सोनवणे बोलते. नमस्कार सर, मॅडम. कापसाच्या पिकाचं पूर्ण शेड्यूल पाहिजे. म्हणजे असं मी 2-3 जणांना आपलं सांगितलं प्रोडक्ट वगैरे, तर आज ते ग्रुप म्हणतात वरती मॅडम. किंवा माझ्या स्टेटसला कालपासून कापसाचं शेड्यूल आहेच. ग्रुप वरती ज्यांच्याकडे आहेत मॅडमला प्लीज पाठवा. नसेल तर मॅडम मला म्हणजे माझं ऑल पिकांची पीडीएफ शेअर केली आहे सर. नाही, कापूस, सोयाबीन वगैरे आहे. ऑल पिकाच आपलं कॅटलॉग रेडीच आहे. अजून ते आता नवीन प्रोडक्ट टाकून आपण अपग्रेड करतो. येत्या 2-3 दिवसातही ते सगळं तुम्हाला मी ग्रुप वरती वगैरे टाकून देईल. उद्या तुम्हाला एखाद्या वेळेस मी ह्याचं शेड्यूल पाठवून देईल. भाताचं शेड्यूलवर काम चालू आहे. जे नवीन नवीन प्रोडक्ट आहे, आपला कॅटलॉग पण रेडी आहे. त्याच्यात जे नवीन प्रोडक्ट नाहीये ते अपग्रेड करून आपण टाकतोच. आपण सध्या इमर्जन्सीवरती कापूस, त्यानंतर सध्या सोयाबीन आणि आता मी भाताचं उद्या मी टाकून देईन ग्रुपवरती. तर प्लीज म्हणजे काय मॅडमला कोणाकडे असेल तर पाठवून द्या मॅडमकडे. हॅलो चालेल सर, सर, थँक्यू. नमस्कार सर. हॅलो. सर बोला. ते 6 जूनला संभाजीनगरला मीटिंग झाली होती. त्यावेळेस काळे सरांनी सांगितलं होतं कपाशी बियाला पण जर्मिनेशन करायचं आहे, बीज प्रक्रिया. तर तिथे एक जणांनी प्रश्न विचारला होता, त्याला तर कंपनी बीज ते
बीज प्रक्रिया करून पाठवते. मग सर म्हणले होते का ते त्यांचं बियाणं टिकवण्यासाठी करतात ते कंपनीवाले. हा, पण आता जे हॅलो. हे जे असतात ना, की जे सीड कोटचा अर्थ असा असतो की त्याच्यावरती जे कोटिंग असतं ते केमिकल असतं. आणि आपल्याला हो. जे केमिकल मध्ये जेव्हा हे जातं जीवाणू, तेव्हा ते जीवाणू मरून जातं. म्हणून आम्ही काय करतोय की हे जे आहेत, तुम्हाला जर कापसाला बीज प्रक्रिया करायची असेल तर आपण फक्त सॉइल केअर वगैरे सांगतो, नाहीतर जास्तीत जास्त करून आळवणी द्यायला सांगतो की बाबा लागवड करून टाका आणि आळवणी करा. कारण की ते ऑलरेडी त्याच्यावरती पॅकेटवर पण लिहिलेलं असतं की ही सीड कोटेड झालेलं आहे म्हणून. तर मी त्याला सॉइल केअर, सनराइज आणि NPK च तर केलं सॉइल होतं बीज केअर, प्रक्रिया. कापसाला सॉइल केअर आणि सनगार्ड याची आळवणी घ्यायची. हो, आता 10 एक दिवस झाले उगून येऊन. आले ना, 2 पानावरती आला तुमचा कापूस? हो. छान. मग आता तुम्हाला पहिली आळवणी घेऊन टाकायची आता. यस घेऊन टाकतो. येस सर. यस, संतोष पगारे सर. हॅलो सर. सर माझा प्रश्न सर, हॅलो. इकडे आमच्या नाशिक भागात आहे ना सर, कांद्याचं रोप लावतात. तर मग त्याला कोणते कोणते म्हणजे जेव्हा ते बीज राहतं ना त्याला कोणते आपले प्रोडक्ट लावायचे सर? कांद्याचं मी टोटल शेड्यूलच टाकतोय ग्रुपवरती स्पेशली, आपल्या कॅटलॉग मध्ये पण नाहीये. तर त्या कांद्याच्या पूर्ण कॅटलॉग मध्ये सीड ट्रीटमेंट पासून ते काढणीपर्यंत आपल्या पूर्ण प्रोडक्टचं मी शेड्यूलच टाकतो. तुम्हाला ते भेटून जाईल तुम्हाला, त्याच्यावरती पूर्ण माहिती देते. सर कपाशीसाठी कोणती फवारणी घ्यायची पहिली? कापासीची पूर्ण शेड्यूलच तयार आहे, शेड्यूल ग्रुपवरती आलेलं आहे. तर सर तुमच्या ऑफलाईन वगैरे कोण असतील त्यांच्याकडनं तुम्हाला भेटून जाईल ग्रुपवरती. आता मी जर सगळं सांगत बसलो तर खूप वेळ जाईल तुम्हाला. तो पूर्ण चार्टच आहेत. मग त्याच्यामध्ये कीड आली तर कुठली घ्यायची, बुरशी आली तर कुठलं घ्यायचं, कुठल्या दिवशी कुठली फवारणी घ्यायची, असा पूर्ण एक आपण शेड्यूल तयार केलेला आहे त्याचं. येस सर. गणेश गोरे सर. हॅलो. कांद्याच विचारायचं होतं कांदा पिकासाठी. कांद्याचं मी तुम्हाला शेड्यूल पाठवतो, पूर्ण शेड्यूलच तयार करतोय. बीज त्याच्यावरती तुम्हाला प्रक्रिया सीड कशी ट्रीटमेंट करू वगैरे शकतो तर सगळे ते ते उद्या येऊन जाईल त्याच्यामध्ये. मला सरांनी शेड्यूल सांगितलेलं की सर शेड्यूल पाठवणार आहेत. ते प्रश्न असतील तर ते प्रश्न स्किप करा. ज्यांचे वेगळे काही प्रश्न असतील तर त्यांनीच प्रश्न विचारायचे आहेत. हे शिवाजी जाधव सर. अनम्यूटची रिक्वेस्ट आली बघा. सर नमस्कार, मी आपल्या सांगली जिल्हा आटपाडीवरून बोलतोय. ऍक्च्युली नमस्कार. आमच्या भागामध्ये ना सर्वात जास्त डाळिंब पिकलं जातं. तर आपले प्रोडक्ट जे आहे ते डाळिंबामध्ये काय काय करतील, मला ही थोडी माहिती पाहिजे होती. डाळिंब, Yes. डाळिंबासाठी ना? हा सर. हा, तर डाळिंबासाठी ऑलरेडी आपल्याकडे पूर्ण रेंजच आहे. तुमचं समजा ज्यावर मॅन्युअर टाकता तुम्ही, खतं टाकता, त्याचे अपटेक होणं गरजेचं असतं मुळ्यांना, झाडाला पोषण देण्यासाठी. मग त्या अपटेकसाठीचं पण प्रोडक्ट आहेत. त्यानंतर तुम्हाला कीटकनाशक, बुरशीनाशक जे येतात त्याच्यासाठी पण आपल्याकडे पूर्ण प्रोडक्ट आहेत. ऑलरेडी पूर्ण सेंद्रिय वापरून श्रीगोंद्यामध्ये शेतकऱ्यांनी, तुम्हाला व्हिडिओ पण आमच्या पेजवरती दिसेल की डाळिंब त्यांनी उत्पादन केलेलं आहे. तर श्रीगोंद्यात कुठं सर? श्रीगोंदा तालुका, अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये रमेश श्रीगोंद्यात जिंजुर्गे कुठं पण? पेजवरती आता त्यांचं आडगाव का काहीतरी नाव आहे. Yes, sir, रमेश आडगाव. जिंजुर्गे शेतकऱ्याचं नाव आहे. तर पूर्ण Okay. जे आपण आपले कीटकनाशक आहे प्रोडक्ट, ते जैविक मध्ये आहेत का आपले केमिकल मध्ये येतात? आपलं सगळं सर जैविक मध्ये असतात. केमिकल मध्ये आपण रेसिड्यू फ्री करतो. ओके. मग जे आपटेसाठी जे डोस तुम्ही बोलला ते जमिनीत टाकायचा जो आहे, म्हणजे मला वाटतं सेंद्रिय डोस जो आहे, त्या डोस मध्ये असं काय काय येते की जेणेकरून डाळिंबाला त्याचा फायदा होईल, की बाबा साईज मध्ये फरक पडेल का, सेटिंगला का, फुलगळ म्हणजे फुल सगळ्याच काय गोष्टींच्या म्हणजे फुल ट्रीटमेंटसाठी निघण्यासाठी? वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला रूट डेव्हलपमेंट आहे, जमिनीतले पोषण आहे, सेटिंग तुम्ही म्हणता. तुम्हाला मला सांगा, सेटिंग कोण करतं? झाडच करतो ना. सेटिंग म्हणजे काय? सेटिंग म्हणजे फुलापासून फळ तयार होणे. म्हणजेच परागीभवन, हम्म. बरोबर ना?
मेल फिमेल हा बरोबर. परागीभवन झाल्यानंतर फळ तयार होतं नाही पण डाळिंब तर आणि मध्ये येतं ना सर. परागीभवन झाल्यानंतर ती सेटिंग तयार होते. त्या झाडाचं फळगळ होऊ नये, त्याला पोषण भेटावं. पोषण कमी पडलं म्हणजे काय होतात, फ्लॉवर ड्रॉपिंग होतात, क्लायमॅटिक कंडिशन होते, त्यामुळे पण फ्लॉवर ड्रॉपिंग होतात. मग असे काही पॅरामीटर्स आहेत, त्या सगळ्या गोष्टीमुळे ते फळांची साईज झाली पाहिजे, ते नॅचरल मध्ये कशी व्हायला पाहिजे, असे पूर्ण प्रोडक्ट आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत. तुम्ही वाटलंच तर माझा सेपरेट नंबर घ्या, त्याच्यावरती चर्चा करू. तुम्हाला जर शेतकऱ्याचा अनुभव पाहिजे असेल, शेतकऱ्याशी डायरेक्टली बोलायचं असेल, तर तुम्हाला त्या शेतकऱ्याचा नंबर नाही सुद्धा भेटेल, ऍक्च्युली आता एक तुम्ही गोष्ट बोलू शकता. सांगतो सर. मी डाळिंबामध्ये काम करतो. माझं नाव शिवाय जाधव आहे. आटपाडीमध्ये माझं शॉप आहे, स्वराज कृषी सेवा केंद्र. ऑल महाराष्ट्रामध्ये माझ्या जवळजवळ आता 1400 बागा आहेत, 1400 प्लॉट आहेत थोडक्यात. मला फक्त एक गोष्ट अशी आहे की मी जैविक मध्येच काम करतो ऍक्च्युली 4-5 वर्ष झालं. स्वराज आटपाडी म्हणून माझं जी पेज आहे आपल्या इंस्टाग्रामला, तर त्याच्यामध्ये मला फक्त लोकांना हेच देतो मी की जैविक मध्ये सगळं काम करतो मी ऑलरेडी. सहज मॅडमचा परवा फोन आला की असा आमचं जैविक मधले डोस वगैरे आहे. आता मीटिंगचा मेसेज आला म्हणून मला होतं बघायचं होतं की आता तुमचं ते म्हणजे बीज प्रक्रिया वगैरे चाललं होतं, त्यावेळी मी काही मध्ये बोललो नाही. ऍक्च्युली मला डाळिंबाविषयी माहिती पाहिजे होती, कारण माझ्या गावामध्ये टोटल डाळिंबच आहे हे पूर्ण क्षेत्र. तर मला डाळिंबाविषयी असं काय असलं तर मला माझा नंबर मॅडमकडे आहे, मी वाटलं तर त्यांना नाही, नक्की पाठवायला एक होतो. काम करा, मॅडमकडे माझा नंबर आहे का ते बघा. आपण वाटलंच तर सेपरेट बसूया. तुम्हाला आपल्या जेवढे काय प्रोडक्ट आहेत ते काय काय काम करतात, कसे कसे काम करतात, बेनिफिट डाळिंबच्या झाडाला कसं कसं होतं, सायझिंगसाठी, सेटिंगसाठी, त्यानंतर आपलं जे एनपीके कन्सोर्शिया एक प्रोडक्ट आहे ते काय काम करतात, असे सगळे जे प्रोडक्टची कॅटलॉग आहे, त्या एक एक प्रोडक्ट डाळिंबाला कसा इफेक्ट देतो, त्या हिशोबाने आपण एक डिस्कस करूया. कारण की कसं आहे, वेळ खूप कमी आहे आता. तर हे जर मी सगळे शेवटचे कॅटलॉग जर तुम्हाला 2च मिनिटं सांगितले, राहिले आहेत सर. शेवटचे वेळ 2च जाईल. मिनिटापर्यंत 2च प्रश्न घेणार आहोत. वैशाली मॅडम आहे. येस मॅडम. नमस्ते सर. नमस्कार मॅडम. पेट नाकामध्ये भुईमुगावर एक मॅडमनी रिझल्ट घेतलाय. परवाच त्यांनी पाऊस नसताना पण बीज प्रक्रिया आपली करून बीज पेरले होते. त्यांना खूप चांगला रिझल्ट आलाय. त्या खुद फोन करून मला सांगत होत्या की पाणी नसताना आम्ही विहिरीतलं पाणी करून प्रत्येक झाडाला घातलं आणि त्याचा असा रिझल्ट आला की झाडं छान उगवून आल्यात मॅडम. मग ह्याच्यानंतरची प्रोसिजर मी काय करू? बर, भुईमुग आता किती दिवस झाले लागवड करून? 10 दिवस झाले सर. 10 त्यांचा दिवस. 2 2 दिवस आता पाऊस पडला असेल ना? हो. हा, आता एक सन महाराजाची त्यांना स्प्रे घ्यायला लावा, 2 ते 3 ml प्रति लिटर पाण्यातून. त्याच्यामध्ये आपल्या जो कॅटलॉग आहे त्याच्यामध्ये तृणधान्य आणि पल्सेस एक असा कॅटलॉग मध्ये आहे. तुमच्याकडे कॅटलॉग नसेल क्रॉप शेड्यूलच्या, त्या क्रॉप शेड्यूल मध्ये पूर्ण सगळे शेड्यूल दिलेले आहेत की स्टेप बाय स्टेप कुठल्या कुठल्या प्रोसेस करायचं. ओके सर, ठीक आहे. थँक्यू सर. येस डॉक्टर क्षीरसागर. आमच्या इकडे कसं आहे की सोयाबीनला आपण बीज प्रक्रिया केलेली आहे आणि काही लोक काय करतात की मागं खात पेरतात. म्हणजे तर ते योग्य का अयोग्य, म्हणजे पेरू द्यायचं का नाही पेरू द्यायचं त्यांना नाही, सोयाबीन? हे बघा, काय काय आमच्या इकडे तर सोयाबीन सोबत खत पेरतात. म्हणजे ते एका डब्यामध्ये बीज असतं आणि एका डब्यामध्ये खत असतं. हा. बरोबर. आता कसं असतं की ते रासायनिक खत वापरतात, 10-26-26 किंवा सगळ्या काय गोष्टी. तर ह्याच्यामध्ये कसं असतं की ते खत जे पिकाला जे पुरवून देणारे काम असतात ते बॅक्टेरियाच करत असतात, जीवाणू करत असतात. पीक डायरेक्टली खत घेत नाही, ते उपलब्ध करून देत असतात. आता आपण त्यांना डायरेक्टली तुम्ही म्हणणार बंद करा, हे करा, तर ते तुमच्यावरती लगेच काही गोष्टी विश्वास ठेवू शकत नाही. मग ते जे काही खत वापर आहात ते पूर्णपणे पिकाला कसे भेटणार? जेव्हा जेव्हा प्रोडक्ट चालू करतो वापरायचं, की समजा तुम्ही सॉइल केअर सोडलं, तुम्ही एनपीके कॉन्सो सोडला, तुम्ही फ्रूट व्हेजिटेबल किट सोडलं, तर ह्याच्यामध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये सगळे बॅक्टेरिया, जीवाणू जे ते काय करतात की समजा एनपीके कॉन्सो आहे, एनपीके कॉन्सो काय करतो की हे खत म्हणजे काय आहे? नत्रच पुरत पालाश. तेच 10-26-26 काय आहे? नत्रच पुरत पालाश. 10% नत्र, 26% स्फुरद, 26% पालाश. मग एनपीके कॉन्सो जेव्हा जमिनीत जातं तर ते जे नत्रस पुरत पालाश पुरवणारे बॅक्टेरिया हे सगळे पटापट पिकाला पुरवण्याचं काम करतो. पण जसं शेतकऱ्याला तुम्ही हे सांगू शकता की केमिकल कमी 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 करत या आणि सेंद्रियकडे झालं. कारण जर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती असते की आपल्या जमिनीमध्ये ह्या गोष्टी आहेत आणि किती प्रमाणात आहेत. हे कधी कळतं की जेव्हा आपण माती परीक्षण करतो.
त्यामुळे सगळ्यात महत्वाचं माती परीक्षण असतं आणि माती परीक्षणानुसारच कळतं की आपल्याला कुठली खते कधी वापरायची, किती वापरायची आणि कशी वापरायची. त्यामुळे तुम्ही जे त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही तुमची प्रॅक्टिस इन्क्लूड करू शकता की समजा जिथे 2 वापरतात तिथे 1 वापरा आणि बाकीचे सगळे जैविक गोष्टी वापरत चालू की जेणेकरून त्याचा संपूर्ण तुम्हाला उपयोग भेटेल त्या बियासाठी. आणि बरोबर आहे सर, तसं तर मी सांगितले की पेरू शकता, पण त्यांचा अजून प्रश्न होता की नुकसान होणार नाही का, म्हणजे कशाचं नुकसान? म्हणजे खात आम्ही जे वापरणार आहेत पण आपण बीज प्रक्रिया केल्यामुळे काही परिणाम होईल का दुसरा? नाही 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 त्याचं नाही. आपल्याला मी काय म्हटलं तुम्हाला, केमिकल बुरशीनाशक आणि जैविक बुरशीनाशक एकत्र नाही करायचं. तुमचं कोटिंग झालंय, बी वाळलंय, खत आणि त्याच्यामध्ये पडतं कसं मी तुम्हाला सांगतो, पुढं बी पडतं आणि मागं खत पडतं. खतामध्ये बी नाही पडत. पेरणी यंत्र कधी पण पहा, खत मागं असतं आणि बी पुढं असतं. त्याच्यामुळे काही परिणाम होणार नाही? काही होत नाही, काही होत नाही. ओके सर, थँक्यू सर. येस, दत्ता काळे सर. माझा प्रश्न होता, एक दल मध्ये जसं सनगार्ड आणि सॉइल केअर म्हणलात आणि द्विदल मध्ये सनरायझो आणि सॉइल केअर म्हणलात, तर याच्यासोबत आपण दोन्ही सोबत सनस्टिक देऊ शकतो का आणि दोन्ही पण वापरू शकतो का? जसं एक दलला सनगार्ड सॉइल केअर आणि द्विदलला पण सॉइल सनगार्ड. सनस्टिक काय काम करतं मी तुम्हाला सांगतो की आपल्याला ते बियाला कोट करायचंय. ते जे सनस्टिक, सनगार्ड किंवा सनरायझो, सॉइल केअर हे आपल्याला बियाला कोट करायचंय. सनस्टिक काय करतो, कोटिंग करण्याचं काम करतो. आता ऑलरेडी बियाणं जेव्हा पाण्यातून जेव्हा आपण स्प्रे करतो, भिजवतो, तेव्हा सॉइल केअर वगैरे हे कोटिंग होऊन जातात. जास्त करून कोटिंग करण्याची गरज पडत म्हणजे जर बियाण्याला जर पावडर चिटकत नसेल, कोट होत नसेल, तेव्हा आपण सनस्टिक यूज करू शकतो. काहीही प्रॉब्लेम होत नाही. ऑलरेडी आपण सांगितले पण प्रमाणात करावं, अति प्रमाणात करू नये. जास्त जर प्रमाण झालं तर बियाणे चिटकतं आणि मग परत ते पेरणीच्या वेळी अडचण वगैरे येऊ शकतं. ओके. आणि द्विदल मध्ये पण आपण सनगार्ड वापरू सगळं मी शकतो? म्हणलो काय तुम्हाला, कोटिंग करण्याचं काम करतो. नाही तुम्हाला एक दल मध्ये तुम्ही जसं एक दल मध्ये सनगार्ड आणि सॉइल केअर सांगितलं आणि द्विदल मध्ये रायझो आणि सॉइल केअर सांगितलं, तर द्विदल मध्ये पण आपण सनगार्ड सनस्टिकचा वापरू प्रश्न शकतो? होता ना, सनस्टिक यूज करायचा का दोन्हीमध्ये? हा, ते सनस्टिकचं झालं, पण सनगार्ड पण वापरू शकतो द्विदल मध्ये? सनगार्ड जो आहे हा बुरशीनाशक तुम्ही यूज करू शकता. काय आपल्याला जमिनीतल्या हानिकारक बुरशींपासून बियाचे संरक्षण करायचं आहे. म्हणजे वापरू शकतो दोन्ही पण? येस येस. येस सर, थँक्यू सर, थँक्यू. सरांनी आपला अनमोल वेळ दिलेला आहे आणि मला वाटतं 20-1 मिनिटं सरांनी एक्स्ट्रा देऊन सुद्धा आपल्याला परिपूर्ण नॉलेज दिलेलं आहे. तर निश्चित सरांनी जी आज बीज प्रक्रिया सांगितलं, तर ती बीज प्रक्रिया आपण फॉलो करूयात. आणि अजूनही काही लोकांचे प्रश्न असेल तर त्यांनी ते प्रश्न लिहा. आपल्या ऑफलाईन थ्रू जर बघितलं तर सरांपर्यंत पोहोचवा. निश्चित त्यांची सुद्धा उत्तरं दिली जातील. ग्रुप आपला सेपरेट ग्रुप आहे, तर ग्रुपच्या माध्यमातून सरांपर्यंत प्रश्न येतील आणि प्रत्येक प्रश्नाचं सर उत्तर देतील. त्यासाठी जर बघितलं, आता मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सरांनी 20-15-25 मिनिटं एक्स्ट्रा दिली, त्याबद्दल मी सरांचं धन्यवाद, आभार मानतो सर्वांच्या वतीनं. निश्चित सर, तुम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण गोष्टी फॉलो करतील सर्व शेतकरी, सर्व बांधव. आणि आपलं जे मिशन आहे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर, हे मिशन आपण निश्चितच प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद येस सर. येस, नक्कीच. थँक्यू सर. तुम्ही खूप छान पद्धतीने ऍक्च्युली आज पुढाकार घेतला की शेतकऱ्यांना समोरासमोर बोलायला लावलेलं आहे. त्यांच्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. काही ह्या अडचणी येत नव्हत्या. आज त्यांच्याही कन्सेप्ट थोडे क्लिअर झाल्या आणि काही जर पुढे असेल तर आपण त्यांना नक्कीच सोडू, कारण की आपण बसलोच त्याच्यासाठी. आपल्याला हे जे आहे आपण मिशन घेऊन चाललो आहे, सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर, आणि सुशिक्षित करतोय आपण, आणि हे होणं गरजेचं आहे. तुमच्या माध्यमातून कळणं, माझ्या माध्यमातून कळणं. आपण जो काही मिशन आहे सीड ट्रीटमेंटचा, हा नक्की यशस्वी पार पाडतो. येस सर, थँक्यू सर, थँक्यू. सरांसाठी जोरदार टाकायला पाहिजेत. धन्यवाद. थँक्यू 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 सर, सो थँक्यू. मच. थँक्यू सर. येस. थैंक यू सो मच गवाली सर, आपने भी कोऑर्डिनेट किया इसके अंदर. इसके लिए काफी सारे क्वेश्चंस थे, वो क्लियर हो गए यहाँ पर, क्योंकि अभी पेरनी स्टार्ट होने वाली है, मानसून आ चुका है. तो निश्चित तौर पर हम लोग आगे भी इसी टाइप के सेशन रहेंगे. ऑलरेडी टाइम ज़्यादा हो चुका है, तो आज का सेशन हम यहीं पर एंड करते हैं. जल्दी नए सेशन के साथ में आपके साथ में फिर से रूबरू होंगे. तब तक के लिए गुड नाइट, शब्बा खैर.